कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू आहे। केएसबीपी उद्यानाजवळ राजाराम महाविद्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या गाड्या हटवल्या। त्यानंतर माळकर तिकटी ते बिंदू चौक पर्यंत अतिक्रमण निर्मूलन मोहीम झाली। पण शाहूपुरीतील 5 बंगलो जवळची भाजी मंडई, बीटी कॉलेज, सायक्स एक्सटेन्शन, राजारामपुरी जनता बाजार चौक या परिसरातील अतिक्रमणांनी नागरिक वैतागलेत। भाजी विक्रेत्यांचे टेम्पो, रिक्षा, त्यापुढे फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या आणि त्यापुढे मंडईत आलेल्या ग्राहकांच्या गाड्या लागत असल्यानं रोज सायंकाळी शाहूपुरी पहिल्या गल्लीच्या कोपऱ्यावर वाहतूक कोंडी असते। तर बीटी कॉलेज परिसरातही काही दुकानदारांच्या मनमानीपणामुळे निम्म्यापेक्षा अधिक रस्ता बंद असतो। शहर वाहतूक शाखा आणि महापालिका अतिक्रमण विभागाने याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे। महापालिका अतिक्रमण विभागानं शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली आहे। त्याबद्दल महापालिकेचं अभिनंदनच करावं लागेल। पण ही मोहीम शहरात सगळीकडे आणि सातत्यपूर्ण असावी अशीही मागणी होतीये। कारण कोल्हापुरातील अनेक रस्त्यांवर बेशिस्त पार्किंग, दुकानदारांनी केलेलं अतिक्रमण, कुठंही कशाही लागलेल्या हातगाड्या यामुळे पायी चालणं सुद्धा मुश्किल बनलंय। अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंग यातून होणारी रोजची वाहतूक कोंडी बघायची असेल तर शाहूपुरी 5 बंगल्याजवळच्या भाजी मंडईपाशी या। शाहूपुरी पहिल्या गल्लीतील गुजराती हायस्कूल पासून ते रेल्वे फाटक पर्यंत आणि भाई माधवराव बागल चौकापासून बीटी कॉलेज पर्यंत रोजच बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक कोंडी असते। त्याची अनेक कारणं आहेत। शाहूपुरी मंडईत येणारे अनेक भाजी विक्रेते दुपारी 3 पासून आपले टेम्पो, रिक्षा आणि दुचाकी गाड्या रस्त्याकडेला लावतात। त्यापुढे भाजीवाल्यांचे स्टॉल लागतात, त्यापुढे फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या असतात आणि त्यापुढे ग्राहकांच्या दुचाकी, चारचाकी गाड्या लागतात। या चौकात एका कोपऱ्याला गणपती मंदिर आहे, तर त्याच्या शेजारीच रिक्षा स्टॉप आहे। पलीकडे टायर विक्रेते आणि बीटी कॉलेज समोर वाहनांच्या सीट कव्हरची दुकानं आहेत। या दुकानात येणाऱ्या असंख्य गाड्या निम्म्यापेक्षा अधिक रस्ता अडवतात, तर भाजी मंडईत येणारे नागरिक कुठेही कशाही गाड्या पार्क करतात। परिणामी सायंकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत शाहूपुरी 5 बंगला ते बीटी कॉलेज पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी असते। हीच परिस्थिती शाहूपुरी रेल्वे फाटक ते शहाजी लॉ कॉलेज चौक आणि सायक्स एक्सटेन्शन परिसरात असते। इथल्या अनेक व्यापारी इमारतींमध्ये पार्किंगची सोय नसल्यानं सगळ्या गाड्या रस्त्यावरच उभ्या असतात। शहर वाहतूक शाखेनं इथली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। लॉ कॉलेज चौकातील ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात आलाय, पण मुळात जोपर्यंत इथले दुकानदार आणि भाजी विक्रेते स्वतःमध्ये शिस्त आणत नाहीत तोपर्यंत वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही। एखाद्या दुकानदारानं रस्त्यावर आपला बोर्ड किंवा काही साहित्य ठेवलं तर महापालिका अतिक्रमण समजून ते साहित्य जप्त करते। तर दुसरीकडे शाहूपुरी भाजी मंडई, बीटी कॉलेज, सायक्स एक्सटेन्शन या परिसराकडे मात्र महापालिकेचं दुर्लक्ष आहे। इथल्या दुकानदारांचं बेशिस्त पार्किंग, रस्त्यावरच व्यवसाय करण्याची पद्धत यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे।